मानवी आठवणी. कला व संस्कृती संचालनालय पणजी यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी आज हा अनंत उर्फ जयवंत मांजरेकर स्मरणार्थ आयोजित स्वर अनंत संगीत उत्सव साजरा होत आहे. हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्वप्रथम मी या दोन्ही संस्थांचे मनपूर्वक या ठिकाणी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. तसंच या आजच्या सोहळ्यामध्ये आमच्या संस्थाने घडून आणला त्याबद्दलही मी कृतज्ञता व्यक्त करतो. जयवंत मांजरेकर जे जयू मांजरेकर म्हणून प्रसिद्ध होते. नावाप्रमाणे जयवंत, नामवंत, यशवंत आणि कीर्तिवंत असे हे आमचे गुण होते. रेडिओ स्टार किंवा आपले दूरदर्शन कलाकार म्हणूनच त्यांना ख्याती मिळाली होती. त्याचबरोबर सगळीकडे त्यांनी चांगले नाट्य दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक म्हणून ख्याती, एक चांगले भजनी गायक कलाकारही ते होते. आणि त्यामुळे आम्हाला शिष्यांना वाटायचं की आमचे गुरु एवढे चांगले आहेत, मग त्यांना राज्याचा पुरस्कार का मिळू नये, आणि म्हणून त्यांची जरा प्रसिद्धी व्हावी, कीर्ती व्हावी म्हणून त्या ठिकाणी ज्या प्रांगणामध्ये आम्ही त्यांचे शिष्य, गावातले त्यांचे चाहते आणि ग्रामस्थ या सर्वांच्या वतीनं एक मोठा भव्य दिव्य असा या ठिकाणी त्यांचा सत्कार सोहळा परमपूज्य गोमंत विभूषण सद्गुरू ब्रह्मानंद स्वामी यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आयोजित केला. मी भाग्यवान की त्या ठिकाणी या सत्कार समितीचा अध्यक्ष व्हायची संधी मला त्या ठिकाणी प्राप्त झाली होती. त्यानंतर आमचं स्वप्न होतं की त्यांना राज्य पुरस्कार मिळावा. तो त्यानंतर त्यांना राज्य पुरस्कार मिळाला आणि राज्य पुरस्कार मिळाल्यानंतर दूरदर्शनचे कलाकार त्या ठिकाणी त्यांची मुलाखत घ्यायला आले होते आणि ती मुलाखत घेण्याची संधी त्या ठिकाणी मला मिळाली. त्यांच्या घरामध्ये ते आले होते आणि जेव्हा त्यांना बघितलं, अरे यांना राज्य पुरस्कार एकदम साधे भोळे असे बघितल्यानंतर त्यांना खरं वाटेना की राज्य पुरस्कार या माणसाला. पण जेव्हा आमच्या मास्तरांनी त्या ठिकाणी हार्मोनियम वादन केलं, गायन केलं, आणि एवढंच नव्हे तर त्या हार्मोनियमवर असं त्या ठिकाणी पडदा आहे, त्या ठिकाणी काही ठेवला, असा कपडा ठेवला आणि नुसतं ती हे स्वर काही दिसत नव्हते, आपण गाऊ लागले आणि वाजवू लागले. ते बघून चकित झाले, अरे वा, असा कलाकार आम्ही आयुष्यात कधी बघितला नाही. तेव्हा त्यांना कळून चुकलं, खरोखरच हे राज्य पुरस्कारासाठी योग्य अशी व्यक्ती आहे. जयवंत मास्तरांचे शिष्य, चाहते, मित्रवर्ग, पत्रकार मित्र, एक विचारपूर्वक, योजनाबद्ध आणि अत्यंत आवश्यक असलेला कार्यक्रम आज आयोजकांनी केला. जयवंत मास्तर किंवा जयू मास्तर त्यांची राहणीमान अत्यंत साधी, मितभाषी. त्यांचे कर्तृत्व आणि त्यांची कला ही केवळ कार्यक्रमात त्यांचे ते बसल्यानंतर त्यांच्या वाणीतून आणि बोटातून लक्षात येईल. आजच्या काळात शासन अशा कलाकारांना मदतही देतं, पण त्याने काम केलं त्यावेळेला मदत नसते. आज न्यू एज्युकेशन पॉलिसी सकल नवीन शैक्षणिक धोरण 2020 जे असा त्याच्या सकल अशा विषयात प्राधान्य दिले असतात. संगीत असत, नृत्य असत, नाट्य असत, फिजिकल एज्युकेशन असत, फाईन आर्ट असत. केवळ एक स्कूटर घेऊन ते गोंयभरात भोंवताले. खंय कीर्तन असत जाल्यार ताणें साथ दिली. नाटकाबद्दल म्हणले की 2000 नाटकां ताणें गोंयभरात वाजयले. म्हणजे एक नाटक म्हणजे केलो उपद्व्याप असता तो आम्ही सगळ्यांनी अनुभव असता. शेकड्यांनी, हजारापेक्षा जास्त संगीताची गोडी जाणणारे युवक युवती निर्माण केले. अखेर आपले जो थोर कला आणि परंपरा असा त्यो फाटल्या पिढीकडल्यान फुडल्या पिढीक व्हरपाची कोणाची तरी जबाबदारी असता, पावोवपाची जबाबदारी असता. आणि जेव्हा शासन कार्यरत नसता,
शासनाकडल्यान ताका खास सवलती नसतात त्या वेळार अशी काही नररत्न थोडीच असतात ती अत्यंत कृतिशील पद्धतीने हे काम रात्रंदिवस करत असतात. हांवें ज्या तीनय सत्कार मूर्तींचो गौरव जालो आमचो DYSP साळगांवकर हो हांव मुख्यमंत्री आनी तो DYSP आसलो आमकां खुबदां मेळपाचे मिटिंगेक बीन संद मेळटाली. विष्णुबुवा शेळगांवकर हो तर हांव शिक्षक त्या वेळार तोय शिक्षक आणि आमचो गोवेकर होय तसोच आमचेर खूब फावटी गावपाक आयला चतुर्थीचे मैफली रंगयल्या. त्यामुळे खूप आज ह्या कार्यक्रमाक एक घरचोच कार्यक्रम अशें दिसले आणि ताका लागून एक खऱ्या अर्थान कर्मयोगी एक संस्कृती वाहक अशा मनशाच्या स्मृती जागृत करपा खातीर म्हाकाय संद मेळटा. तुम्ही पळयतात गोंयकारपण, गोंयकारांचो गोंयकारा खातीर.